नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण नाचणीच्या पिठाची आंबट गोड लापशी कशी करायची ते बघतोय। त्याच्यासाठी काय साहित्य घेतलंय हे आता मी तुम्हाला दाखवते। हे घेतलंय मी नाचणीचं पीठ आणि आपला रेग्युलर पोहे खायचा चमचा असतो की नाही, तो मी छान असा डोंगर भरून 4 चमचे हे पीठ घेतलंय मी। आणि 2 किंवा 3च हे आल्याचे तुकडे घ्यायचे। मी दाखवते तुम्हाला, हे बघा, जास्त घ्यायचे नाहीत आणि तुकडेच घालायचे, कारण ते त्या पेजेबरोबर शिजतात आणि नंतर तो मध्ये खायला सुद्धा छान लागतो। तसंच लसणीच्या सुद्धा मी 3च पाकळ्या घेतल्या होत्या, त्याचे मी असे हे तुकडे केलेत। आणि चवीसाठी आपल्याला मीठ घालायचं आहे। आणि आंबट गोड लापशी करतोय की नाही आपण, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये ताक पण घालायचं आहे। खूप ताक आंबट असेल तर तुम्ही अर्धी पाऊण वाटीच घाला, कारण आपल्याला ते चवीसाठीच घालायचं आहे। आणि ताजं ताक असेल तर वाटीभर घातलं तरी चालेल। आणि गोड आहे त्याच्यामुळे आपण ही 4 चमचे पीठ घेतलंय, तर आपण 4 चमचे साखर त्याला घालणार आहोत। आणि घेतलंय हे मी पाणी। सगळ्यात आधी हे नाचणीचं पीठ आपल्याला पाणी घालून कालवून घ्यायचं आहे। आणि आधी हे पीठ कालवल्यामुळे त्यामध्ये मग आपण जी पेस्ट करणार आहोत म्हणजे लापशी, आंबट गोड लापशी, त्याच्यामध्ये मग गुठळ्या निघणार, म्हणून ते आधी पाण्यात कालवून घ्यायचं। हे पीठ कालवायला पाण्याचं प्रमाण असं काही नाही, मी 4 वाट्या पाणी घेऊन ठेवलंय, कारण आपलं 4 चमचे पीठ आहे आणि आपण ताक घालणारच आहोत। आणि समजा अगदी आपल्याला वाटलं अगदी खूप पातळ होते तर मग आपण पाणी कमी घालायचं, मग ते करता करता आपल्याला कळतं। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या पिठाच्या। हे पीठ आपलं कालवून झालंय, हे बघा, गुठळी त्याच्यात अजिबात नाही आहे। आता इथे गॅसवर मी हे पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये आपण हे जे मोजून घेतलेलं पाणी आहे की नाही, टोटल 4 वाट्या, त्यातलंच आपण याच्यामध्ये आधी घालणार आहोत। आता पाणी हे तापायला सुरुवात झाली आहे। आता मी त्याच्यामध्ये हे घालते मीठ चवीप्रमाणे घालायचं। पाणी हे उकळायला सुरुवात झाली आहे। आता आपण हे कालवलेलं पीठ याच्यामध्ये घालूया। हे पटापट ढवळायचं। आणि जर तुम्हाला असं वाटलं तर मग थोडा गॅस बारीक करा तुम्ही। पीठ लगेच शिजायला सुरुवात होते आणि ते खाली लागू पण नाहीये, म्हणून असं ढवळायचं। आपण ही ताकातली लापशी करतोय की नाही, म्हणून मी हे पातेलं पण स्टीलचं घेतलंय, कारण स्टीलचं पातेलं हवं, नाही तर मग जर आपण साधं जर पितळेचं वगैरे घेतलं तर ताक घातल्यामुळे कळपण्याची भीती, म्हणून स्टीलचं घ्यावं। आणि जर पितळ्याचं तुम्ही घेतलं तर त्याला कलई मात्र चांगली हवी, किंवा इव्हन स्टीलची कढई वगैरे हल्ली असते आपल्याकडे, ती पण चालेल। आता हे पीठ शिजत आलं बघा, झालं की नाही घट्ट। आता आपण ह्याच्यामध्ये ताक घालूया। आता हे कितपत झालं हे साधारण आपण असं बघायचं ढवळून, कारण ती लापशी आहे, म्हणजे अगदी काय पाण्यासारखी पातळ आपल्याला चालणार नाही, थोडी अशी घट्टच हवी। वाटीत घेऊन चमच्याने खाण्यासारखी झाली पाहिजे। पण तरी मी अजून थोडंसं पाणी, आपण हे मापूनच पाणी घेतलंय की नाही, त्यातलं थोडंसं पाणी मी अजून घालते, कारण अजून ती शिजली की थोडी अजून घट्ट होईल। आता आपण ही लसूण पण मी 2 किंवा 3च पाकळ्या घ्यायच्या, जास्त घ्यायची नाही, कारण त्याची जास्त चव चांगली लागत नाही त्याला, त्यामुळे एवढीच घालायची, ह्याची चव बरोबर त्याला होते। आणि आल्याचे सुद्धा हे 2-3 मी तुकड्या असेच टाकते, किसून वगैरे किंवा वाटून वगैरे घालायचं नाही। ह्याचा जो जेवढा तो स्वाद लागतो तो अगदी परफेक्ट लागतो त्याला। आणि आता राहिलं गोड, आंबट गोड लापशी, म्हणून मी 4-5 चमचे साखर आहे, ही पण मी त्याच्यामध्ये घालते।
ही उन्हाळ्यासाठी अतिशय चांगली आहे, कारण एक तर नाचणीचं पीठ आहे त्याच्यामुळे ते थंड आहे आणि आपण त्याच्यामध्ये ताक पण घालतोय, त्यामुळे ते उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट आहे. म्हणजे सकाळच्या नाश्त्याला वगैरे जरी तुम्ही करून खाल्ली तरी काही हरकत नाही, कारण मी स्वतः नाश्त्याला वगैरे अशी बरेच वेळा करते. आणि नाचणीमध्ये कॅल्शियम पण आहे, त्यामुळे ती तब्येतीला खूपच चांगली असते. म्हणून आपण जो नाश्ता करतो, नाश्त्याला तर हल्ली प्रत्येकाला बहुतेक जणांना गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात, त्यामुळे नाश्ता तर करावाच लागतो सकाळी. मग रोज उठून नाश्त्याला काय करायचं? शिरा, पोहे, काय तुम्ही अजून काही थालीपीठं करा, घावन करा, पण ही लापशी एकदम पटकन होते. म्हणजे जर तुम्हाला गोळी घ्यायला घाई गडबड झाली तर ही पटकन होते आणि त्यामुळे ही बरी पडते लापशी. ही बघा, आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे आणि अशी 1-2 मिनटं उकळू द्यायची चांगली, आणि मग गॅस आपण बंद केला तरी चालेल. आणि ही नाचणीची लापशी अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सुद्धा चालण्यासारखी आहे सगळ्यांना. अशा प्रकारे लापशी जर तुम्ही कधी करून बघितली नसेल तर नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा.